साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये वाहतूक विस्कळीत, घाट चढताना 2 ट्रक पडले बंद। अपघातस्थळी पोलीस आणि क्रेन दाखल, ट्रक हटवण्याचं काम सुरू। मुंबई गोवा हायवेवरती सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांची वाहतूक कोंडी, सुकिळी खिंड लोणेरी परिसरामध्ये वाहनांच्या रांगा, पावसाच्या सरी आणि महामार्गावरील चिखलामुळे वाहतूक मंदावली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती मोठी वाहतूक कोंडी, गणेशोत्सवासाठी पुणे आणि कराड मार्गे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुण्याकडून येणाऱ्या लेनचाही पोलिसांकडून वापर। ठाणे पालिका आयुक्तांसोबत वाहतूक अधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक, बैठकीमध्ये ठाण्यातील वाहतूक कोंडीवरती तोडगा काढणार। पालघरमध्ये भिवंडी वाडा मनोर या राज्य महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण, रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास स्थानिकांकडून आंदोलनाचा इशारा। घोडबंदर रोडवरती अपघात, एसटी बस चढली डिवायडरवरती, ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरती एसटीचा अपघात। नवी मुंबईकरांना गणपती पावला, मेट्रोच्या तिकीट दरामध्ये 33% घट, सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या मार्गावरती मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात, 40 रुपयांच्या ऐवजी आता तिकीट दर 30 रुपये असणार। महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण होण्याच्या पूर्वीच तुमसरमध्ये रस्त्याच्या कडा कोसळल्या, ओव्हरलोड भरधाव वाहनं धावत असल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता, दोषींवरती कारवाई करण्याची शरद पवार पक्षाची मागणी। मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान बेस्टची 24 तास सेवा, 7 ते 16 सप्टेंबर या काळामध्ये 9 मार्गांवरती 27 जादा बसेस चालवणार। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 6 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान कोस्टल रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार। गणेशोत्सवामध्ये कोकण रेल्वे मार्गावरती 310 गाड्या धावणार, मध्य पश्चिम आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं 310 विशेष फेऱ्या कोकणातल्या 8 स्थानकांमध्ये प्राथमोपचार केंद्र। मुंबईच्या अंधेरी परिसरातून कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी 100 बसेसची सुविधा, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख मुर्जी पटेल यांच्या माध्यमातून 100 लक्झरी बसेसची सोय। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतून बाजारपेठा फुलल्या, दादरच्या बाजारपेठेमध्ये साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी। विदेशी तरुण तरुणींना शिवकालीन मर्दानी खेळांची भुरळ, पुण्यामध्ये यंदा जर्मनीची तरुणीही मर्दानी खेळ सादर करणार, शिवाजीराजे मर्दानी आखाड्यामध्ये जर्मनीच्या तरुणीचा सराव। नंदुरबारमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तीच्या आगमन मिरवणुकांना सुरुवात, पारंपरिक वाद्यांच्या तालावरती लेझिम नृत्य करत बाप्पांचं आगमन। भंडाऱ्यामध्ये गणरायांच्या आगमनाची लगबग, मूर्तिकार शेवटचा हात फिरवण्यामध्ये मग्न। नागपुरातल्या वाघोली गावामध्ये पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू, महिला बचत गटानं सुपीक माती शेणाचा वापर करून बनवल्या पर्यावरणपूरक गणपती मूर्ती, यंदा या महिलांना तब्बल 2,500 गणपती मूर्तींची ऑर्डर। पुण्यातल्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस, खडकवासला धरणातून 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, बाबा भिडे पूल सध्या वाहतुकीसाठी बंद। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये, पहिल्या तिमाहीमध्ये 70,000 कोटींची गुंतवणूक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। परकीय गुंतवणुकीसंदर्भात फडणवीसांचा दावा बोगस, खरं तर त्यांनी गुजरातलाही महाराष्ट्र पुढे नेऊन ठेवलंय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा 5 वर्षांपासून अडगळीमध्ये, मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धुळखाट पडल्याची चर्चा, एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये संभाजीनगरमध्ये पुन्हा एक गुन्हा दाखल, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनानं मदत देणं बंद केल्याचा आव्हाडांनी केला होता आरोप। रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांना करावा लागणार भाऊबंदकीचा सामना, दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार योगेश कदम यांच्या समोर नवं आव्हान, चुलत भाऊ अनिकेत कदम करणार विरोधामध्ये प्रचार। सुसंस्कृत महाराष्ट्राची मिंधे भाजपनं वाट लावली, बदलापूर गोळीबार प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची टीका। सोलापूरमध्ये काँग्रेसचा 11 पैकी 6 जागांवरती दावा, काँग्रेसच्या बैठकीत शहराध्यक्ष
चेतन नरोटे यांची मागणी. चेतन नरोटे यांच्या मागणीला प्रणिती शिंदे यांनी दिला होता दुजोरा. रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे यांना सुनील तटकरेंकडून समज. राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भामध्ये अजून निर्णय नाही, त्यामुळे प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देऊ नका, तटकरेंची सूचना. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजामध्ये आंदोलन. कार्यकर्त्यांकडून रविवारी राज्यभर आंदोलनाचा इशारा. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरती आज हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी. मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरती दोन्ही बाजूंकडून सुरू आहे घमासान युक्तिवाद. सांगलीमध्ये ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची बैठक. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह प्रमुख नेते राहणार उपस्थित. बैठकीमधून ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती येत असल्याची सूत्रांची माहिती. अमित शहा रविवारी रात्री मुंबईत येणार. सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार. भाजप आज जम्मू काश्मीर निवडणुकांचं रणशिंग फुंकणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचं करणार प्रकाशन. मनोज जरांगे यांच्या घोंगडी बैठकींचा आजचा दुसरा दिवस. बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तेलगावमध्ये घोंगडी बैठक. मुंबईतल्या कमला मिल्स कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला लागलेली आग नियंत्रणात. वायर आणि एसीला आग लागल्यानं धूर कायम. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतून तांदूळ चोरताना मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी पकडलं. रात्री 11च्या दरम्यान घडला प्रकार. चोरीसाठी वापरलेली बोलेरो पिकअप वाहनही घेतलं ताब्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री वर्षा बंगल्यावरती भेट. दोघांमध्येही अर्धा तास बंद दाराआड चर्चा. उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती दाखल. अदानी आणि शिंदेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यामध्ये. धारावी म्हणजे आपल्यासाठी केवळ नागरी विकास नसून 10 लाख नागरिकांची प्रतिष्ठा पुनर्प्रस्थापित करून देण्याची जबाबदारी. उद्योगमंत्री गौतम अदानी यांचं वक्तव्य. आयुष्यामध्ये बंधनं झुगारण्याची हिंमत दाखवणारी व्यक्तीच प्रगती करू शकते. उद्योगपती गौतम अदानी यांनी सांगितला यशाचा मंत्र. शिक्षण दिनाच्या निमित्तानं जय हिंद कॉलेजमध्ये अदानींचं व्याख्यान. विधानसभेला 60 जागा लढवण्याची इच्छा. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचं वक्तव्य. तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार, अजित पवार यांचं विधान. महायुतीसोबत असताना धर्मनिरपेक्षतेची तडजोड नाही, अजितदादांची भूमिका. विकासाच्या मुद्द्यावरती महायुतीमध्ये सहभागी, अजित पवार यांची स्पष्टोक्ती. दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांच्या आमंत्रणावरून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेशावरून एकनाथ खडसे यांचं मोठं विधान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.